जेव्हा पण सौरभ गांगुलीबद्दल चर्चा होत असते त्यावेळी त्यांचे ते सेलिब्रेशन कुणी विसरू शकत नाही। ते शर्टलेस सेलिब्रेशन आज पण प्रत्येकाच्या ध्यानात आहे। 2002 नेट वेस्ट ट्रॉफीचे फायनल होते। भारत जेव्हा इंग्लंडला हरून मॅच जिंकला होता लॉर्डच्या मैदानात, त्यावेळी दादाचे ते सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळाले। लॉर्डच्या बाल्कनीमध्ये उभे राहून जेव्हा सौरभ गांगुली शर्ट काढून जी ॲग्रेसिव्ह सेलिब्रेशन करत होते ते भारतीय कॅप्टन्स करून कधीच घडले नव्हते। हे फर्स्ट टाइम होते। ॲग्रेसिव्ह सेलिब्रेशन करताना पहिल्यांदाच पाहिले होते। त्यांनी ही गोष्ट अशीच नव्हती केली, त्यामागे एक रिझन होते। ह्या नेटवेस्ट ट्रॉफीच्या काही महिन्याआधी इंग्लंड टीम भारतात आली होती 6 मॅचची वनडे सिरीज खेळण्यासाठी। इंडियन टीम लीड करत होती 3-2 आणि शेवटच्या वनडे मॅचमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये, ज्यात भारताला 256 रनचा टार्गेट मिळाला। लास्टच्या 2 बॉलमध्ये 6 रन पाहिजे होते भारतीय टीमला जिंकण्यासाठी। एक विकेट बाकी होती। शेवट बॅटिंग करीत होते जवागर श्रीनाथ, बॉलिंग करीत होते अँड्रो फ्लिंटॉफ। अँड्रो फ्लिंटॉफने बॉल हा यॉर्कर टाकला आणि त्यामध्ये जवागर श्रीनाथ आउट होतात। त्यावेळी भारतीय टीमला 5 रनांनी हार पत्करावी लागते, ज्यात फ्लिंटॉफ इतके खुश होतात की इंग्लंड टीमसाठी मॅच जिंकून आणि पूर्ण वानखेडे स्टेडियममध्ये शर्ट काढून सेलिब्रेशन करतात। ह्यानंतर 5 ते 6 महिन्यानंतर इंडिया इंग्लंडची लढत पुन्हा एकदा झाली नेटवेस्ट ट्रॉफीच्या फायनलमध्ये। ह्यावेळी ग्राउंड होते लॉर्ड्सचे। भारताने इंग्लंड विरुद्ध एक क्लोज मॅच जिंकला होता। फ्लिंटॉफच्या सेलिब्रेशनच्या जवाबी सौरभ गांगुलीने शर्ट काढून सेलिब्रेशन केले। मग मला सांगा की तुम्हाला नेटवेस्ट ट्रॉफीच्या फायनलची कोणती मुवमेंट अजून पण लक्षात आहे आणि ती तुम्हाला आठवते का? प्लीज डू लाईक मी इन द कॉमेंट सेक्शन।